नमस्कार, इंडियन व्हॉइसमध्ये स्वागत. विलफुल डिफॉल्टर्सबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो. बँकिंग संबंधित अजून एक महत्त्वाचा विषय आहे इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कायदा. 2016मध्ये या कायद्याची जेव्हा घोषणा झाली तेव्हा अनेकांना उचंबळून आलेलं, कारण याचा मुख्य हेतू होता कर्जबाजारी उद्योगांची सुटका आणि कर्जाची वसुली. प्रत्यक्षात काय घडलं? रिझर्व्ह बँकेने वर्षभरापूर्वी सांगितलं की 10 लाख कोटींच्या लोन्स राईट ऑफ केले होते, त्यातील फक्त 13% वसुली कॉर्पोरेट आणि इतर उद्योगांकडून करण्यात आली. अर्थातच कॉर्पोरेटला हे नियम आवडणार, कारण 87% सवलत मिळाली. 10 लाख कोटी किती असतात हे समजण्यासाठी उदाहरण म्हणून 82 कोटी भारतीयांना 5 किलो धान्य दर महिना देण्याचा वार्षिक खर्च 2.25 लाख कोटींपेक्षाही कमी आहे. किंवा 20-25 कोटी भारतीयांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या मनरेगाचा मागच्या वर्षीचं बजेट होतं 60,000 कोटी. यावरून अंदाज येईल. आणि साधारण 9 लाख कोटींचा फायदा काही निवडकांना झाला. म्हणजे बँकांकडून मोठमोठी कर्ज घ्यायची, नंतर नुकसान दाखवायचे आणि ते व्यवसाय फुटकळ किमतीत विकून टाकायचे. बँकेला मोठ्या रकमेचं नुकसान या सर्व व्यवहारातनं होतं. ईडी असल्या प्रकरणाकडे बहुतांश ढुंकूनही पाहत नसावी. इतरांच्या कर्जवसुलीच्या वेळी ढोल बडवणाऱ्या, प्रसंगी गैरमार्गाचा वापर करणाऱ्या बँका या प्रकरणांमध्ये मात्र कमालीची गुप्तता बाळगतात. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा डेटामधनं समोर आलेले काही आकडे: कंपनी, बँक व वित्तीय संस्थांकडे असणारी थकबाकी, वसूल करण्यात आलेली रक्कम आणि मिळालेला हेअरकट किंवा बँकेला पडलेला फटका अशा फॉर्मॅटमध्ये ही मांडणी. लँको थर्मल पॉवर म्हणजे लँको ग्रुप 47,000 कोटीची थकबाकी, 5,300 कोटीची वसुली म्हणजे बँकेचं नुकसान 41,700 कोटी. भूषण स्टील जिंदाल 57,000 कोटीची थकबाकी, 35,000 कोटी वसुली, फटका 22,000 कोटींचा. रिलायन्स इन्फ्राटेल अंबानींची 41,000 कोटीची थकबाकी, 4,236 कोटीची वसुली, फटका 36,819 कोटी. एसआर स्टील रुईया ग्रुप 54,000 कोटींची थकबाकी, 42,000 कोटींची वसुली, फटका 12,000 कोटीचा. कुमार मेटलर्जिकल कॉर्पोरेशन अगरवाल 5,607 कोटींची थकबाकी, 41 कोटीची वसुली आणि फटका 5,566 कोटी. दिवाण हाऊसिंग फायनान्स पिरामल ग्रुपकडे आता मालकी, 91,000 कोटींची थकबाकी, 37,000 कोटींची वसुली, फटका 54,000 कोटींचा. आलोक इंडस्ट्रीज 29,500 कोटींची थकबाकी, 5,000 कोटींची वसुली, 24,000 कोटींचा अंदाजे बँकेला पडलेला फटका. एमटेक ऑटो अरविंद धाम 12,641 कोटीची थकबाकी, 2,615 कोटीची वसुली, फटका साधारण 10,000 कोटीचा. आधुनिक मेटॅलिक्स लिमिटेड घनश्यामदास अगरवाल 5,371 कोटीची थकबाकी, 410 कोटी वसुली, फटका 4,961 कोटींचा. एशियन कलर कोटेड इस्पात JSWची मालकी 6,500 कोटीची थकबाकी, 1,500 कोटीची वसुली, 5,000 कोटीचा फटका. भूषण एनर्जी 2,700 कोटी, 730 कोटीची वसुली, फटका 2,050 कोटीचा. भूषण पॉवर अँड स्टील 47,000 कोटीची थकबाकी, 19,000 कोटीची वसुली, फटका 27,000 कोटीचा. या एक डझनभर नावांसोबत 2,500 कोटींपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या टॉपच्या 43 कॉर्पोरेटची एकूण पाकी होती 5,44,000 कोटी रुपये. मिळाले फक्त 1.9 म्हणजे 1,90,000 कोटी रुपये. एकूण हेअरकट 3,53,000 कोटी रुपयांचा. इन्सॉल्वन्सी बोर्डने 542 रेझोल्युशन्स केले. शिवाय हे वरवर दिसणारे आकडे आहेत. म्हणजे अजून खोदकाम केल्यानंतर सरकारी थकबाकी किंवा लोकांची गुंतवणूक किती याच्या बऱ्याच गोष्टी निघू शकतात. आता सांगा, पैसे नसल्यामुळे हे सगळे बिचारे रस्त्यावर आले असतील का? किंवा शेतकरी जेव्हा कर्जबाजारी येतात तेव्हा? असो, या उद्योगांचे मालक कोण, त्यांची कर्जे किती होती, विकत घेणारे कोण, मूळ मालकांची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, ही माहिती मिळेल का? आणि याची तुलना करा शैक्षणिक क्षेत्रातील कर्जाशी. बँकांनी गेल्या 8 वर्षात शिक्षण कर्ज देण्यात टाळाटाळ केली, तेव्हा परतफेडीचं कारण सांगितलं होतं. वास्तविक पाहता शैक्षणिक कर्जात NPAचा आकडा फक्त 6,246 कोटी म्हणजे 7.82% होता. थोडक्यात, बर्बादी गुलिस्ता करने के लिए बस एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा. अशाच सर्वसामान्यांच्या जीवनाशी महत्त्वपूर्ण पण जाणून बुजून लपवून ठेवलेल्या विषयांच्या थोडक्यात माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा इंडियन व्हॉइस. हा भारतीयांचा आवाज आहे. धन्यवाद.